1999 पासून सातत्यानं निवडून येणारे, मागच्या 25 वर्षापासून सातत्यानं खासदार होणारे रावसाहेब दानवे यांचा पराभव कल्याण काळे यांनी केलेला आहे। आणि म्हणून रावसाहेब दानवे यांच्या पराभवाची चर्चा संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे। कारण की रावसाहेब दानवे यांनी एक सरपंच ते केंद्रीय मंत्री इथपर्यंत प्रवास त्यांनी केलेला आहे। आणि सातत्यानं 1999 पासून रावसाहेब दानवे हे लोकसभेला निवडून येत असल्यामुळं रावसाहेब दानवे यांचा पराभव होत नाही असंच त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात वाटू लागलं। पण मात्र महाविकास आघाडीनं यावर्षी 2024ला रावसाहेब दानवे यांना जोरदार धक्का दिलाय आणि या ठिकाणाहून काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे हे निवडून आलेत। आणि या ठिकाणी रावसाहेब दानवे यांना मोठा फटका या लोकसभा मतदारसंघामध्ये बसला। पण नेमका फटका का बसला, कुठं बसला, कोणत्या मतदारसंघात रावसाहेब दानवे हे पिछाडीवर राहिले हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। जर आपण पाहिलं तर जालना लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण विधानसभेचे 6 मतदारसंघ येतात आणि या 6 विधानसभा मतदारसंघापैकी 5 विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचेच आमदार आहेत, विधानसभेचे सदस्य आहेत। मग तरी सुद्धा रावसाहेब दानवे यांना कोणत्या मतदारसंघामधून जास्त फटका बसला हे आपण अगदी सविस्तरपणे पाहू। जर आपण पाहिलं तर जालना लोकसभा मतदारसंघातील जो विधानसभा मतदारसंघ आहे पहिला तो म्हणजे जालना विधानसभा मतदारसंघामध्ये कल्याण काळे यांना मिळालेली मतं आहेत 93,756। तर रावसाहेब दानवे यांना जालना विधानसभा मतदारसंघामधून मिळालेली मतं आहेत 83,966। तर मंगेश साबळे यांना या ठिकाणाहून मिळालेली मतं आहेत 6,086 एवढं मताधिक्य मंगेश साबळे यांना या ठिकाणी मिळालं। दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे बदनापूर आणि बदनापूर विधानसभा मतदारसंघामध्ये कल्याण काळे यांना 1,02,959 मतं मिळाली। तर या ठिकाणी रावसाहेब दानवे यांना केवळ 89,487 एवढंच मताधिक्य मिळालं। तर या ठिकाणाहून मंगेश साबळे यांना 19,954 एवढं मताधिक्य मिळालं। भोकरदन विधानसभा मतदारसंघामध्ये कल्याण काळे यांचीच आघाडी दिसून आली आणि भोकरदन विधानसभा मतदारसंघ हा रावसाहेब दानवे यांच्याच ताब्यात आहे, त्यांचा मुलगाच या ठिकाणाहून विधानसभेला आमदार आहे, ते या ठिकाणी निवडून आलेला आहे। मग तरी सुद्धा कल्याण काळे यांना भोकरदन विधानसभा मतदारसंघामधून 1,13,000 एवढं मताधिक्य मिळालं। तर रावसाहेब दानवे यांना 99,051 एवढंच मताधिक्य भोकरदन विधानसभा मतदारसंघामध्ये मिळालं। तर या ठिकाणी मंगेश साबळे यांना 19,905 एवढं मताधिक्य मिळालं। यानंतरचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे सिल्लोड आणि सिल्लोडमध्ये कल्याण काळे यांना 1,01,037 एवढे मतं मिळालं। तर भाजपचे रावसाहेब दानवे यांना या मतदारसंघातून 73,287 एवढंच मताधिक्य मिळालं। त्यांच्या पाठोपाठ मंगेश साबळे हे सुद्धा होते आणि त्यांना या ठिकाणी 41,343 एवढं मतदान मिळालं। त्यानंतरचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे फुलंब्री आणि फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये कल्याण काळे यांना 1,12,720 एवढं मताधिक्य मिळालं। तर रावसाहेब दानवे यांना केवळ 82,864 एवढं मताधिक्य मिळालं आणि यांच्या पाठोपाठ मंगेश साबळे यांना या मतदारसंघामधून 28,664 एवढं मताधिक्य मिळालं। त्यानंतरचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे पैठण आणि पैठणमध्ये 95,019 एवढं मताधिक्य कल्याण काळे यांना मिळालं। तर रावसाहेब दानवे यांना 67,163 एवढं मताधिक्य रावसाहेब दानवे यांना मिळालं। तर या ठिकाणाहून मंगेश साबळे यांना 39,383 मतं मंगेश साबळे यांना मिळाली, ते 3ऱ्या क्रमांकावर राहिले। तर अशा पद्धतीनं हे संपूर्ण मतदान पार पडलं आणि यामध्ये कल्याण काळे हे नेहमीच आघाडीवर राहिले आणि आघाडीवर राहिल्यामुळं या ठिकाणावर निवडून आले। आता यामध्ये पोस्टल मतं जर आपण बघितली तर जे पोस्टल मतं आहेत ते पोस्टल मतं कल्याण काळे यांना 2,393 पडले। तर तेच पोस्टल मतं रावसाहेब दानवे यांना 2,130 मिळाले। अशा पद्धतीनं ते पोस्टल मतं मंगेश साबळे यांना या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 595 एवढे पोस्टल मतं मंगेश साबळे यांना मिळाले। अशा पद्धतीनं कल्याण काळे यांना एकूण 6,07,897 मतं मिळाली। तर रावसाहेब दानवे यांना एकूण
4,97,939 एवढं मताधिक्य मिळालं। तर या ठिकाणी मंगेश साबळे यांना 1,55,930 एवढं मताधिक्य मिळालं आणि ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले। अशा पद्धतीनं रावसाहेब दानवे यांचा पराभव कल्याण काळे यांनी केलेला आहे आणि या ठिकाणी एक नवा इतिहास कल्याण काळे यांनी घडवलेला आहे। एकंदरीत ज्या पद्धतीनं रावसाहेब दानवे यांचा पराभव झालाय, कल्याण काळे यांचा विजय झालाय आणि या दोघांमध्ये मंगेश साबळे नावाचा तरुण निवडणुकीच्या रिंगणात आलाय। तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा।